कानासाठी आज मी काय स्पेशल बनवलं तर सकाळी काना आणि पप्पाची झोप सोबतच झाली होती, तर मग मी कानाला घेऊन खाली आले आणि आज सकाळच्या जेवणात कानाला काय बनवायचं हा विचारच करत होते. तेवढ्यात मला दिसले फ्रीजमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स. चला तर म्हटलं आज वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय करूया. बीट आणि टोमॅटो छानपैकी बारीक चिरून घेतले आणि त्यासोबत मटर पण घेतले. मस्त थोडीशी तुपाची फोडणी दिली आणि त्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकून दिले. हे व्हेजिटेबल्स थोडेसे परतून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून त्यांना मऊ करून घेतलं. तांदळाची आणि डाळींची आत्यांनी छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे, ती 1 चमचा टाकली आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून सगळं छानपैकी शिजून घेतलं. सगळं छानपैकी शिजल्यानंतर स्मॅश केलं आणि कानाला खाऊ घातलं. कानाला हे इतकं आवडलं, आज त्याने दररोज पेक्षा थोडंसं जास्तच खाल्लं. त्यानंतर मस्त अंघोळ केली आणि कानाने छान अशी झोप घेतली. उठल्यानंतर आजीने त्याला थोडंसं टरबूज खाऊ घातलं आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण केलं. पोटभर जेवण केलं की काना छानपैकी सगळ्यांसोबत मस्ती करतो. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.